नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो। या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देणार आहे अद्ययावत अशा IPL थेरपीविषयी। तर या थेरपीविषयी तुम्ही आतापर्यंत फारसं ऐकलं नसेल, कारण ही अतिशय नवीन अशी ट्रीटमेंट आहे आणि ती कशासाठी आहे तर डोळ्याच्या कोरडेपणाच्या समस्येवर ही ट्रीटमेंट आहे। बऱ्याच काळापासून आपल्याला दिसतंय की लोकांमध्ये डोळ्याचा कोरडेपणा वाढत चाललाय आणि याचं महत्त्वाची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये एक आहे की आपला मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर याचा वाढलेला वापर, आपली कमी झालेली झोप, निरोगी आहार कमी असणं, तसंच काही लोकांना आजार असतात जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉलमध्ये चेंजेस, थायरॉईड झालेलं असतं। असे बऱ्याच प्रकारांमुळे आपल्या डोळ्यांना ड्रायनेस येऊ शकतो। महिलांमध्ये सुद्धा ज्यावेळी त्यांची मासिक पाळी बंद होते म्हणजे मेनोपॉज होतो त्या दरम्यान सुद्धा त्यांना या ड्रायनेसच्या प्रॉब्लेमचा त्रास होत असतो। आणि याची सिम्पटम्स काय आहेत तर डोळा खाजवणे, डोळे लाल होणे, जळजळ वाटणे, डोळ्यावर जर थंड पाण्याची पट्टी ठेवली तरच बरं वाटतं किंवा बघता बघता थोडंसं ब्लर वाटायला लागणं आणि मग डोळे आपण जर उघडझाप केली तर क्लिअर होणं, हे सगळे ह्या कोरडेपणाचेच जे दुष्परिणाम आहेत जे तुम्हाला आता जाणवत असतील। तर याच्यासाठी उपचार काय आहेत तर आतापर्यंत आम्ही त्याला फक्त काही ड्रॉप्स, काही मलम किंवा काही गोळ्यांच्या सहाय्याने त्याची ट्रीटमेंट करत होतो। पण याला ही IPL थेरपी अतिशय उपयुक्त आहे असं मला दिसतंय, कारण मी स्वतः सुद्धा मला ड्रायनेस असल्यामुळे ही थेरपी दर 6 महिन्यांनी करून घेतो। या थेरपीमध्ये इंटेन्स पल्स लाईटच्या सहाय्याने आम्ही डोळ्याच्या बाजूला जे पापण्या असतात त्यांना शेक देतो आणि याची जो पेनिट्रेशन असतं लाईटचं ते आतपर्यंत जातं आणि त्याच्यामुळे नर्व स्टिम्युलेट होतातच, तसंच आपल्या ज्या ऑइल तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत त्याला सुद्धा एक स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यामुळे डोळ्यातलं ऑइलचं लेयरचं प्रमाण वाढतं, डोळ्याला सिम्पटमॅटिक म्हणजे त्रासापासून रिलीफ मिळतो। या IPL थेरपीचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत, कारण याच्यामध्ये कुठलंही इंजेक्शन, कुठलंही औषध असं काही दिलं जात नाही। फक्त वरून लाईटच्या थेरपीनं आपण हा आजार बरा करण्यासाठी प्रयत्न करत असतो। याला कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, तसेच ही आपण रिपीट सुद्धा करू शकतो। बऱ्याचदा याचा जो कोर्स असतो तो जनरली 15 दिवस ते 1 महिन्यानी आम्ही ह्या ट्रीटमेंट्स रिपीट करतो। काही रुग्णांना एका थेरपीनंतर सुद्धा बरं वाटतं, काही लोकांना त्यांच्या आजार म्हणजे जो कोरडेपणाचा आजार किती सिव्हिअर आहे त्यानुसार आपल्याला रिपीट ट्रीटमेंट करता येतात। तर जरूर तुम्हाला जर ड्रायनेसचा त्रास होत असेल आणि तुम्हाला वारंवार डोळ्यामध्ये ड्रॉप्स घालावे लागत असतील हे ठीक होण्यासाठी, तर जरूर तुम्ही आमच्या रुग्णालयाला भेट द्या, कारण मला नक्की खात्री आहे की IPL थेरपीचा फायदा होऊ शकतो। तर तुमची ज्यावेळी आम्ही प्रायमरी तपासणी करू, तुमच्या डोळ्यातला कोरडेपणाचं प्रमाण बघू, त्यानंतर आम्ही तुम्हाला जरूर याविषयी माहिती देऊ। धन्यवाद।